नमस्कार मंडळी, मी सच्चा। आज मी जात आहे जनावरांसाठी ढेप आणि गवांडा घेण्यासाठी। कारण दूधवाल्यांच्या पहिलेच गाड्या वगैरे येऊन होत्या, त्यांच्या गाड्या गर्दी वगैरे होती। मग मी गवांड्याचा बोध घेतला, गाडीवर मांडला, त्याच्यानंतर 5 किलो ढेप घेतली। अशी हे आमची 5 किलो ढेप आहे। त्याच्यानंतर घराकडे यासाठी मी ढेप आणि गवांडा घेऊन निघालो। सध्या 5 किलोच घेतली, कारण गरिबीचे दिवस चालू आहे, महिना एंडिंगचे आहे। पुन्हा सिटीमध्ये गेलो, कारण माझी थोडी तब्येत खराब वाटत होती, म्हणून आज मी सुट्टी पण घेतली, ड्युटीवर पण गेलो नव्हतो आणि मग दवाखान्यात आलो मत्तेच्या। आपलं एकच ठिकाण आहे, मत्ते हॉस्पिटल, सुधीर मत्ते डॉक्टर खूप छान आहे, फॅमिली डॉक्टर। आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडेच जातो। मग मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतल्या। त्याच्यानंतर मला पेनड्राय आणायला जायचं होतं ST वर्कशॉपला। ते ताडोबा मागे गेलो होतो, त्याच्या पेनड्राय पंकज भाऊकडे होता, त्यांचा कॅमेरा नेला होता आम्ही। ते आणण्यासाठी मी ST वर्कशॉपला आलो। ST वर्कशॉप जवळ पंकज भाऊकडून मी पेनड्राय घेतला आणि मग मी थेट घरी आलो। तेव्हा घरी आलो, पहिले गोळ्या वगैरे खाऊन घेतल्या। आपण माणूस आहे शेवटी, तब्येत वगैरे खराब होते, तुमची पण होत राहिली तर काळजी घ्या, लवकरात लवकर दवाखाना वगैरे करत जावा, तंदुरुस्त राहा, मस्त राहा। त्याच्यानंतर मी पेनड्राय चेक करायला लागलो। पेनड्रायमध्ये फक्त फोटो दिसत होते, व्हिडिओ नव्हते। मग मी पंकज भाऊला मेसेज टाकला व्हॉट्सअपवर, त्याला म्हटलं फोटो आहे, व्हिडिओ नाही आहे। तर तो म्हणते व्हिडिओ पण होते का? नंतर मग असा आमचा गेमच झाला। पंकज भाऊचा कॅमेरा नेला होता तेव्हा स्टोरेज फुल दाखवत होतं, म्हणून आम्ही त्याच्या कॅमेऱ्यातले सगळे फोटो डिलीट केले। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी फोटो व्हिडिओ घ्यायला गेलो तेव्हा कळलं आमचे व्हिडिओ डिलीट झाले। त्याच्या लक्षात नाही व्हिडिओ पण होते म्हणून। पण तेव्हा जाणवलं मित्रांनो, यालाच म्हणतात इन्स्टंट कर्मा। आपण जे दुसऱ्यासोबत करतो ते आपल्यासोबत कधी ना कधी आपल्याकडे परत येतं। म्हणून नेहमी चांगले कर्म करा, मन साफ ठेवा, कर्माचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं। असो आयुष्यात होतच राहतं। नवीन पुन्हा आठवणी बनवूया। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे मंडळी, धन्यवाद।